पोलीस स्टेशन गणेशपेठ दाखला क्रमांक 555, तसेच अपक्रमांक 628 अशा चोरीच्या 2 घटना घडलेल्या होत्या. सदर चोरी ही ॲटो रिक्षामधून झालेली होती. त्यात दोन्ही गुन्ह्यामध्ये आरोपींची मोडस अशी आहे की रेल्वे स्टेशन किंवा मग बसस्थानक इथून जे प्रवासी सामान घेऊन ॲटोमध्ये येतात, तर प्रवाशांची परिस्थिती बघून त्याप्रमाणे चोरी केली जाते. जसे की महिला किंवा मग वृद्ध असले तर त्यांना एक आयडेंटिफाय केलं जाते आणि किंवा मग त्यांच्यासोबत कोणी नाही आहे हे दाखवून त्यांच्या बॅगमधील सोनं किंवा मग मौल्यवान वस्तू किंवा पैसे हे लोक चोरतात. एक टोळी आहे, टोळीमध्ये ड्रायव्हर असतो ॲटोमध्ये आणि त्याच्यासोबत ते 3 ते 4 लोक असतात. समजा प्रवासी बसस्टँडवरनं किंवा रेल्वे स्टेशनवरून चढला तर ऑलरेडी 3 लोक त्यामध्ये ॲटोमध्ये बसले असतात की ते चोर असतात, ते प्रवासी नसतात. पुन्हा समजा तिथून कोणी वृद्ध महिला, एकटी महिला किंवा मग वृद्ध कोणी आले तर त्यांना ॲटोमध्ये बसवतात. बसवल्यानंतर एक गर्दीचा बहाणा करतात ॲटोमध्ये की जागा नाही आहे, हे नाही, असं करून त्यांना ते बॅगा त्यांच्याजवळ असतात. एकतर ते बॅगा आपल्या जवळ ठेवतात किंवा खाली ठेवतात. ते त्यांना मागे ठेवायला सांगतात. मागे जशी बॅग ठेवली त्यातमध्येच मग एखादा त्यामधला जो मागच्या सीटवर असतो तो मागे हात टाकून एक तर बॅगला कटिंग करणार किंवा मग लॉक असेल बॅगला तर त्या बॅगमधनं एक तारेच्या सहाय्यानं लॉक उघडणार आणि बॅगमधून मौल्यवान वस्तू किंवा पैसे घेऊन जाणार. दुसरं एक मोडस आहे की प्रवासी चढल्यानंतर मधात कुठेतरी ॲटो बंद करणं की आमचा ॲटो खराब झाला तर तुम्हाला मी दुसऱ्या ॲटोमध्ये बसून देतो, असं काही बहाणा करतात ॲटोवाला. आणि ऑलरेडी मागे त्यांचाच ॲटो असतो ज्याच्यामध्ये ॲटो चालक व 2-3 लोक असतात. नंतर हे जे प्रवासी असतात एकटे उकटे असतात तर त्यांना लगेच त्या ॲटोमध्ये शिफ्ट केले जाते. शिफ्ट केल्यानंतर तेच मी सांगितल्याप्रमाणे गर्दीचा बहाणा करतात ॲटोमध्ये आणि ते बॅगा त्यांना मागे ठेवायला सांगतात आणि सारखं बॅगमध्ये हात टाकून किंवा मग ते बॅगवर लॉक असला तर तारे साह्याने ते उघडून त्याच्यामध्ये चोरी करतात. सदर दोन्ही घटनेमध्ये एका पहिल्या गुन्ह्यामध्ये सांगितल्याप्रमाणे एक 5,008 तोळ्याची सोन्याची चोरी होती व दुसऱ्यामध्ये जवळपास 28 तोळ्यांची सोन्याची चोरी झाली होती. दोन्ही गुन्हे आम्ही दाखल केलेले होते. दोन्ही गुन्ह्यामध्ये पॅरल तपास सुरू होता. त्यात ॲटोचे फुटेज आम्ही तपासलेत. ॲटोच्या फुटेजनं आम्हाला काही लोक आयडेंटिफाय केले आम्ही. त्यात 3 लोक जे होते ते प्रॉपर नागपूरचे वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत आणि हे 3 लोक बाहेरचे जे सराईत चोर आहेत जे UPमधनं त्यांना ते बोलवतात. एक 10 दिवसानंतर 10-15 दिवसात अवधी झाल्यानंतर ते येतात. इथे आल्यानंतर 4-5 दिवस थांबतात आणि एखादी घटना करून परत ते UPला जातात. तर तिथले बिजनौर UPमध्ये एक जिल्हा आहे, तिथले 2 आरोपी होते. त्या आरोपींना पण आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. तर दोन्ही गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 16,75,000चा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे व त्यात 5 आरोपी अटकेत आहेत. सदरची कामगिरी ही माननीय CP साहेब, जॉईंट CP साहेब, नॉर्थ रिजन साहेब, DCP साहेब आणि आमचे कोतवाली ACP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे व सदर तपास सुरू आहे. सदरचे टोळी यांनी एक आमच्याकडेच नाही अजून एक 5 पावलीमध्ये आणि नंदनमध्ये पण यांच्यावर गुन्हे दाखल अशा प्रकारचे गुन्हे झालेले आहेत. ते पण पोलीस स्टेशन सदर बाबतीमध्ये आरोपींना ताब्यात घेऊन तपास करणार आहेत.